आपल्याला असं वाटतं की मलेरियाची टेस्ट म्हणजे ती पास किंवा फेलसारखा एक आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. आधी आपण मलेरियाची टेस्ट म्हणजे काय ते समजून घेऊया. तर मलेरियाची टेस्ट म्हणजे आपण पेरिफेरल स्मिअर घेतो, म्हणजे आपल्या बोटातून एक रक्ताचा थेंब घेऊन त्याचा आपण स्मिअर करतो आणि त्यामध्ये मलेरियाचे जंतू आहेत किंवा नाही हे पाहत असतो. आता असं आहे की तिथे जर का जंतू आपल्याला त्या टेस्टमध्ये मिळायचे तर त्या रक्तामध्ये ते असायला पाहिजेत. तर मलेरियाची ही प्रक्रिया आहे. म्हणजे मलेरिया जो होतो तो प्लाझ्मोडियममुळे होतो. ओके, प्लाझ्मोडियमच्या वेगवेगळ्या जाती आहेत, पण बेसिकली प्लाझ्मोडियममुळे होतं आणि त्याचं एक आपलं असं जीवनचक्र असतं. तर जेव्हा तिथे असणार तेव्हा आपल्याला टेस्टमध्ये मिळणार. परंतु बरेचदा असं होतं की आपण ताप उतरल्यानंतर तपासणीसाठी जातो आहे आणि त्यावेळेस काही ते तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्तामध्ये नसतात, त्यामुळे ते तिथून ते हुकतात, ते नाही दिसून येत. किंवा आजाराच्या अगदी सुरुवातीला त्यांचं प्रमाणच कमी असतं, त्यामुळे पण नाही आढळून येत. कधी कधी असं होतं की ताप आला की रुग्ण प्रथम औषध घेतो. म्हणजे बरेचदा आपण औषधांच्या दुकानात जाऊन औषध खाऊनच पेशंट डॉक्टर्सकडे येतात, असंही होतं. त्यामुळे जर का आपण आधीच जर का मलेरियाचं औषध घेतलं असेल आणि नंतर आपण तपासणी करायला गेलो तरी आपल्याला ते मिळणार नाहीत. तर ही काही कारणं आहेत आणि कधीकधी थोडे तांत्रिक काही गोष्टी असू शकतात. पण प्रामुख्याने एकतर आधी औषध खाल्ल्यामुळे किंवा आपण ताप उतरल्यानंतर तपासणी केल्यामुळे आपल्याला ते नाही मिळत. आणि अशा वेळेस जर का लक्षणं ही मलेरियाची आहेत हे डॉक्टरांना दिसतं आहे तर ते आपल्याला ती तपासणी परत करायला सांगू शकतात किंवा मलेरियाच्या दुसऱ्याही काही तपासण्या आहेत. म्हणजे ही मी तुम्हाला म्हटलेला मी PS4MP म्हणतो, म्हणजे पेरिफेरल स्मिअर फॉर मलेरियल पॅरासाइट. त्या व्यतिरिक्त पण काही चाचण्या असतात. तर त्याच्यामध्ये काही रॅपिड टेस्ट असतात. रॅपिड टेस्ट म्हणजे त्या पटकन आपल्याला 1 तासाच्या आत त्याचा निकाल मिळतो. आता ह्या रॅपिड टेस्ट पण ना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही असतात ते फक्त फाल्सिफरमसाठी असतात, म्हणजे कुठली आहे ना ते पण आपल्याला बघावं लागतं. तर तुम्हाला जर का व्हायवॅक्स असेल आणि आपण फक्त फाल्सिफरमसाठी बघितलं तर आपल्याला ती नाही मिळणार आणि म्हणून त्याहून स्पेसिफिक अशा सुद्धा चाचण्या असतात.